28 वर्षाला मी काम करतो आणि आम्ही नगरसेवककडे गेलो, यांच्याकडे गेलो, ते बोलतात आमच्यापर्यंत काही नाही. ऑपरेशन पण करणार आहोत. जे काही होईल त्याच्यानंतर जबाबदारी बरं तुमची. ॲक्च्युली आमचा आक्षेप कामगारांना कामावर घेतले नाही तो तर आहेच, त्याचबरोबर ही जी टेंडर प्रक्रिया आहे त्याच्यावर जो ठेका 16 कोटीला चालायचा तो 90 कोटीवर आणला. तुमचं नाव काय आहे? माझं नाव प्रशांत हेमनाथ म्हात्रे. आणि उपोषण का करताय ते? मी राहतो मुर्दा गावात. उपोषण आम्ही करतोय. आम्ही गेले 28 वर्षाला मी काम करतोय कॉन्ट्रॅक्ट विभागामध्ये. आम्हाला लिगली गेलं तर 2014 पासून PF वगैरे ESIC सगळं चालू झालेलं आहे. तर 28 वर्ष काम करत असताना आम्ही एवढे कॉन्ट्रॅक्टर निघून गेले, सर्व झालं, कामगार हेच राहिले. आज अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे की कामाचं स्वरूप बदललेलं आहे. कामगार तेच ठेवायला पाहिजे होते, पण कामगार न ठेवता त्यांनी काय केले, टनावरती टेंडर दिलेलं आहे. टनावर टेंडर देऊन तेव्हा आम्ही 20 माणसात काम करू, 30 माणसात काम करू, 40 माणसात काम करू. आता हे मीरा भाईंदर एवढं मोठं मीरा भाईंदर आहे. मीरा भाईंदरमध्ये वृक्षपाधिकाऱ्यांची एवढी कामं असतात. 40 माणसामध्ये कामं होईल का? करू शकतात का? होणारच नाही, कारण 135-150 कामगार होते. 150 कामगारामध्ये पूर्ण मीरा भाईंदरचं काम करून घेत होते. आता 30 माणसामध्ये 40 माणसामध्ये काम करून घेतात. काम होणं शक्यच नाही. दुसरी गोष्ट, आज 2 महिने झाला आम्ही घरी बसलोय. कोण कामगार याच्यावरती कर्ज आहे, कोणाच्यावरती घरचं भाडं भरायचं असते, कोणाचं याच्यावरती रेशन आणतात तेव्हा घरी जेवतात, अशी परिस्थिती आहे. आता माझी पोरगी जी आहे, माझी मुलगी पुण्याला शिकते, डॉक्टरी करते, माझी लायकी नाही, पण तरी पण मी तिला डॉक्टर बनवण्यासाठी घेतलेलं आहे. आज माझी परिस्थिती, मी कर्ज काढून मी तिला शिकवतोय. आज माझी नोकरी गेल्यामुळे आज मी माझ्या पोरीचं शिक्षण पूर्ण बंद करायचं का? याला जबाबदार कोण? आणि आता इथे आमदार आहेत, जसे की आमदार BJPचे आमदार आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत. स्थानिक जे कामगार काढलेत त्या स्थानिक जे कामगार आहेत त्यांच्यासाठी कोणच भांडत नाही, कोणच येत नाही. तर सर्वांनी जे आहेत स्थानिक आमदार आहेत त्यांनी पण आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. जर ह्याच्यापुढे आम्हाला जर आमची नोकरी नाही भेटली तर आम्ही ह्याच्यापुढे आता नगरपालिकेचं इलेक्शन येत आहे, तर त्या टायमाला आमची नोकरी नसली तर आम्ही वोट करणार नाही. राई, मुर्दा, मोरवा आणि सगळ्या तिन्ही गावांना आम्ही हे करणार की बाबा स्थानिक कामगार घरी बसलेत. आज एका कामगाराच्या वरती जर पोटावर लात आलेलं आहे तर त्याच्यात किती पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यांनी काय करायचं? मग आम्ही जर या राजकारणाच्या लोकांना जर निवडून देतोय तर मग आम्ही जर आमचं नोकरीच नसेल तर आम्ही त्यांना का निवडून द्यायचं? नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, कोणी असो, आमच्यासाठी काय येत नाही त्यांनी यायला पाहिजे आणि त्यांच्या लेवल त्यांनी केलं पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. मी विक्की पाटील. मी घरचा कमवता एकटाच माणूस आहे. मी कामाला नाही गेलो तर माझं घर कसं चालणार? आणि आम्ही नगरसेवककडे गेलो, यांच्याकडे गेलो, ते बोलतात आमच्यापर्यंत काही नाही, ती मॅडमच ऐकत नाही आहे. तर आम्ही काय करणार आता? इथे बसून उपोषण करून काय होणार आहे? तुम्ही नाही तर हाता हा बोलून टाका ना सरळ. याच्याकडे जा, त्यांच्याकडे जा, याला भेटा, त्याला भेटा. आता ती बोलते डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टदारकडे जाऊन पाया पडा. त्याला पाया पडायला आम्ही काही आहे का? एवढं वर्ष काम केले, पाया पडून केले का आम्ही? माझं नाव अक्षय हेमनाथ पाटील आहे. मी इकडे वन विभागमध्ये गेली 12 वर्षाला काम करतो आहे. आणि जे काही टेंडर काढलेलं आहे ते आम्हाला वाटतं चुकीचं टेंडर निघालेलं आहे. तर मिळून 15 तारखेला काम बंद झालं. तर 20 तारखेला ज्याने मोर्चा काढणार होते, पण त्या मोर्चा काही जणांनी काही पैसे खाले काय माहीत नाही, त्याच्यामुळे सर्व काम होऊन गेलं. आणि नंतर आम्ही गेलो पिंपले मॅडमला भेटायला. त्यांना सांगितलं आमची अशी 20 माणसं आहेत ती घ्या. तर ती बोलली, आम्ही त्यांना बोललो आयुक्ताकडे मग भेटा जातोय. तर ती बोलली ही सर्व जिम्मेदारी माझ्यावर आहे, तर मी सर्व करते. मग नंतर तिला काय झालं काय पत्ता नाही लागला, आम्हाला माहीत नाही. तर तिने परत आमची माणसं अशी घरी बसवली परत. त्या दिवशी पण भेटायला गेलो होतो. सोमवार 7 तारीख होती, त्या दिवशी गेलो. तर ती आम्ही सर्व सांगितलं असं आहे, पण ती काहीच बोलायला तयार नाही. काहीच बोलायला तयार नाही. तिला बोललो आम्ही अशी 20 माणसं तरी घ्या आमची बरं युनियनची, 10 यांची, 5-5 दुसऱ्या युनियनची, तरी ती तयार नाही करायला, काहीच करायला बोलायला तयार नाही. तिला बोलला आता आम्ही एकच उपाय, आम्ही आंदोलन करतोय. ती बोलली करा काय पण, अशी डायरेक्ट बोलली. आम्ही ऑपरेशन पण करणार आहोत, जे काय होईल त्याच्यानंतर जबाबदारी बरं तुमची, असे बोलले. आम्ही त्यांना बोलून आलोय. तर आमचं एवढंच म्हणणं आहे का तुम्ही सर्व कामगार बरं कामावर घ्या, जेणेकरून कोणी उपासमारी कोणावर वेळ येणार नाही, बस एवढं, दुसरं काही नाही. माझं नाव विजय बाबू चव्हाण आहे. मी राई गावात राहतो. ॲक्च्युली आमचा आक्षेप कामगारांना कामावर घेतले नाही तो तर आहेच, त्याचबरोबर ही जी टेंडर प्रक्रिया आहे त्याच्यावर पण आहे. कारण की टेंडर प्रक्रिया टनावर दिल्यामुळे तर एवढे कामगार बेरोजगार झालेत. आणि जिकडे 135 कामगार काम करत होते तिथे केवळ 40 कामगारात काम करून घेत आहेत. तर ते मॅन पॉवरचा उल्लेख करून पुन्हा टेंडर तुम्ही नव्याने घ्यावा अशी आमची महानगरपालिकेकडे मागणी आहे. त्याचबरोबर कामगारांची एवढी व्यथा होते आहेत, त्यांच्या 2 महिने झाले
त्यांना पगार नाही आणि ते पण 18 ते 20 हजार रुपये पगार ते साधारणतः तेवढं भेटतो त्यांना. त्याच्यात काय 1 महिना पण चालत नाही बरोबर. तर आमची एवढी मागणी आहे महानगरपालिकाकडे, टेंडर प्रक्रिया रद्द करून नवीन टेंडर प्रक्रिया घ्यावी, त्यात सर्व कामगारांना समाविष्ट करून घ्यावं. उपोषण का करावं लागतंय? सर, मी अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा महाराष्ट्र उपाध्यक्ष विजय मांडवकर बोलतोय. या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये गेले 15 ते 20 वर्ष, आता आमच्या प्रशासनाने सांगितलं 28 वर्ष हे कामगार काम करत आहेत आणि हे कामगार वृक्ष प्राधिकरण या विभागामध्ये काम करतात. 2016ला हा ठेका या महानगरपालिकेने दिलेला तो साधारण 16 ते 18 कोटीच्या आसपास दिलेला. यामध्ये वृक्ष प्राधिकरण, गार्डन आणि मैदाने या सर्व प्रभागाचा एकच ठेका होता. गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून ठेकेदार हा ठेका चालवत होता. नवीन पद्धतीने यांनी त्या विभागाची विभागणी केली. गार्डन वेगळं केलं, वृक्ष प्राधिकरण वेगळं केलं आणि मैदाने वेगळी केली. आणि आता हा ठेका जवळजवळ 90 कोटीवर लावलाय. 90 कोटीचा ठेका काढला गेलाय. 3 पार्ट वेगवेगळे करून जो ठेका 16 कोटीला चालायचा तो 90 कोटीवर आणलाय. आणि हे आमच्याकडे तशा पद्धतीचं करारपत्र आहेत महानगरपालिकेचे. कामगार तेच, कराराची किंमत वाढली गेली, कामगार तेच ठेवले. आणि त्याच कामगारांमधून वृक्ष प्राधिकरणाचे कामगार हे वेगळे करून 150 कामगारांमधून नवीन ठेका काढला. त्या ठेकेदाराला सांगितलं की तू फक्त वृक्ष तोडायचे, त्याचं टनावर वजन करायचं आणि त्याचे पैसे आम्ही तुम्हाला देणार. म्हणजे वृक्ष तोडीचं काम एकाच ठिकाणी शासन सांगतंय, केंद्र शासन सांगतंय की तुम्ही झाडं लावा, झाडे जगवा. आणि या ठिकाणी नव्यानं उपायुक्त झालेली कल्पिता पिंपळेबाई हिने त्या करारावर सह्या केल्यात. आणि हा ठेका झाडं कापा, त्याचं वजन करा आणि ते स्मशानात टाका, याच्यासाठी हा ठेका दिलेला आहे. आणि केवळ त्या 150 पैकी 40 कामगारांना घेऊन ते काम चालू करायला सांगितलंय. 110 कामगार हे अजून बाहेर आहेत. हेच कामगार या महानगरपालिकेची सेवा करत होते. गेले 15 ते 20 वर्ष, 28 वर्षापासून हे कामगार आहेत. हे या स्थानिक भूमीतले कामगार आहेत, भूमिपुत्र आहेत. मीरा भाईंदर मधले राहणारे हे कर्मचारी, हे पोरं, हे कामगार इकडचे आहेत. यांना काढायला लावलंय आणि ठेकेदार बोलवलाय हा राजस्थानवरनं, पुरोहित. त्याला सांगितलंय की या इकडच्या स्थानिक कामगारांना काढ आणि तुझ्या राजस्थानमधनं इकडे कामगार आण आणि काम करून घे. असं नीच कृत्य या बाईने या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही तिचा जाहीर निषेध करतो. दुसरी गोष्ट, या ठिकाणी या कामगारांना कामावर ठेवण्यासाठी आम्ही विनंती केली. शासनाच्या नियमाप्रमाणे गेल्या 2011 पासून सातत्यानं जे कॉन्ट्रॅक्ट, जो करार केला गेला त्याच्यामध्ये उल्लेख केलाय की बळ पुरवठा करणे. या बाईने या करारामध्ये कुठल्याही प्रकारे मनुष्यबळ पुरवठा करण्याचा उल्लेख केलेला नाही. हा एक कायद्याचा भंग आहे, कराराचा भंग आहे. त्याला विसर पडलाय तिला आणि तिने तो करार केलाय. आम्ही मागे 8 दिवसापूर्वी एक आंदोलन घेतलं. त्या आंदोलनाला समोर जाऊन आम्हाला सांगितलं की सुरुवातीला आम्ही 20 कामगारांना घेतोय आणि येणाऱ्या 16 एप्रिलपर्यंत बाकीच्या इतर कामगारांना आम्ही इतर विभागामध्ये समाविष्ट करून घेऊ. परंतु काल आम्हाला मीटिंगला बोलवल्याच्या नंतर आम्हाला सांगितलं की ठेकेदार काय माझं ऐकत नाही, तुम्ही ठेकेदाराकडे बोला आणि कामगारांना घ्यायला सांगा. अरे प्रिन्सिपल एम्प्लॉयर महानगरपालिका, महानगरपालिकेचा हा ठेकेदार, ठेकेदारांना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगायचं की कामगारांनी सांगायचं? म्हणजे उलट्या पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी प्रेझेंट व्हायला सांगतायत आणि या कामगारांवर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाहीत. या सगळ्या गोष्टीचा निषेध आम्ही करतोय. आणि मेन म्हणजे आम्ही शासनाच्या, केंद्र शासनाच्या, महाराष्ट्र शासनाच्या लक्षात आणू इच्छितो की 16 कोटीचा ठेका या दळभद्री
या प्रशासनानं, मीरा भाईंदर प्रशासनानं 90 कोटीवर नेला. कामगारांचा पगार हा 18 ते 21 हजारच आहे. आणि या ठेकेदारांच्या आणि अधिकाऱ्यांचे खिशे भरण्यासाठी एवढी रक्कम वाढवून या मीरा भाईंदर महानगरपालिकेची लूट चालू आहे. इकडच्या जे जनतेची लूट चालू आहे आणि इकडच्या जनतेमधले हे जे कामगार आहेत त्यांना रस्त्यावर आणायचं, त्यांना देशोधडीला लावायचं, अशा पद्धतीचं काम या कल्पिता पिंपळे आणि तिच्याबरोबर असलेले तिचे शासकीय अधिकारी यांनी हे केलेलं आहे. म्हणून हे आजचं आमचं आमरण उपोषण, आम्ही या ठिकाणी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. परंतु जोपर्यंत या कामगारांना कामावर ठेवलं जात नाही तोपर्यंत हे उपोषण कायमस्वरूपी चालू राहील. या उपोषणाला भारतीय जनता पार्टीची अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटना, या ठिकाणी आमचे म्युन्सिपल कामगार कर्मचारी संघ, त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण कामगार कर्मचारी सेना, हे तिन्ही युनियनचे पदाधिकारी एकत्रित येऊन, कामगार एकत्रित येऊन या ठिकाणी आम्ही आज उपोषणाची हाक दिलेली आहे. आणि या कामगारांना कामावर घेतल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही. मग ते आमरण उपोषण करावं लागलं तरी चालेल, परंतु या उपोषणामध्ये कुठल्याही कामगाराचं बरं वाईट झालं तर ह्या मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त आणि हे पिंपळे मॅडम आणि तिच्याबरोबर असलेले सर्व त्यांचे अधिकारी हे जबाबदार राहतील. आज एक झाड तोडलं, या ठिकाणी या परिसरामध्ये आजूबाजूला समुद्र किनारा आहे. या समुद्र किनाऱ्याच्या बाजूला जे झाडं लावलेली आहेत त्या झाडाला तोडलं तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. आतापर्यंत किती अशी झाडं तोडली गेली, पिंपळेबाईला विचारा आणि तिच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि ठेकेदारावर पण मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी आमची ठाम मागणी पोलीस प्रशासनाकडे आहे. गृहराज्यमंत्री आमचे आहेत त्यांच्याकडे आहे की इथे झाडं तुम्ही लावण्यासाठी वेगळा ठेका आहे, आता झाडं कत्तल करण्यासाठी वेगळा ठेका दिलेला आहे. हा दुटप्पी ही भूमिका या प्रशासनानं राबवली आहे आणि महाराष्ट्र शासनाची आणि केंद्र शासनाची दिशाभूल हे लोक करतायत. स्वतःचं घर भरण्यासाठी या बाईने हा विडा उचललेला आहे आणि या कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.